चेन्नई टेस्टच्या तिसऱ्या दिवशी तब्बल 21 षटके मेडन टाकण्याचा विक्रम केला होता. सुभाष, तुम्हाला 1932चा उल्लेख केला. भारताने टेस्ट क्रिकेटमध्ये 1932मध्ये पदार्पण केलं होतं. इंग्लंडमध्ये लॉर्ड्स क्रिकेटवर पहिली टेस्टचा मॅच खेळली होती 1932मध्ये. खरं बघितलं तर 1877मध्ये टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली. आणि सर 1964मध्ये जो बापू नाडकर्णीने विक्रम केलेला आहे. खरं तर 27 षटके त्यांनी निर्धाव हाताळले होते, मात्र सलग 21 षटके मेडन ओव्हर हाताळण्याचा विक्रम त्याने केला होता. इंग्लंड विरुद्ध हा कारनामा त्याने चेन्नई टेस्टमध्ये केला होता आणि तो विक्रम अजूनही अबाधित आहेत. एकूण 21 षटके हे सलग निर्धाव म्हणजे 21 मेडनवर सलग निर्धाव हाताळण्याचा विक्रम त्यांच्या नावे अजूनही अबाधित आहे. आणि आजच्या दिवशी 1999मध्ये न्यूझीलंड संघाचे नेपियर वनडेमध्ये इंडिया विरुद्ध तब्बल 5 फलंदाज जे हे रनआउट चुरपाने बाद होण्याचा देखील विक्रम आजच्या दिवशी घडला होता. तर हे आजच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी. बोलूया आपण सामन्याकडे. आपण चांगली माहिती देतात. पहिला वर्ल्ड कप झाला. पहिल्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा 5 फलंदाज ऑस्ट्रेलियाचे धावबाद झाले होते आणि विव रिचर्ड्सने 3 फलंदाज धावबाद केले होते. यस, बॉल चॉईस नाही आहे, चेंडूची चॉईस नसेल, फक्त पंच त्या ठिकाणी पंचाला जाणवलं तर पंच त्या ठिकाणी चेंडूचा बदल करू शकतात चेंडूमध्ये. चालूया आपण सामन्याला सुरुवात होते. धन्यवाद गौरी सर. तर बोलूया आपण सामन्याकडे. विवेकानंद सागर ही सलामी जोडी मैदानामध्ये सोनादेवी टेमघर संघाकडून नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सोनादेवी टेमघर संघ पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र आपण बघतोय बीट झाला होता इष्टरक्षक, मात्र इष्टरक्षकच्या मागे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तब्बल आपल्या संघासाठी धावांचं संरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल 4 धावांचं संरक्षण केलं गेलेलं आहे. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना विनंती असणार आहे, खुर्च्यांची व्यवस्था आपल्यास करण्यात आलेली आहे. आपण खुर्चीवर बसायचं आहे प्लीज. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. आदित्य नाईक पिओनचं पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. राईट मोर द स्टंप. इथे मात्र आपण पाहतो इनफिल्डच्या वरून अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू लॉग ऑफ रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण वेग नाईक करून पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावांचं संरक्षण करताना विवेक नाईक. टायमर सेट केलं गेलं आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर जयेश तांगडे यांच्या माध्यमातून पहिला चेंडू जर बघितला तर 10 वाजून 6 मिनिटांनी डिलिव्हर केला गेला आहे आणि आपली जी 4 षटके आहेत ती निर्धारित 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक देखील असणार आहे. इथे मात्र उंचावरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, लिडिंग एज, मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा बसतोय सोनादेवी टेमघर या संघाला. पहिला फलंदाज झेलबा चिरपाने बाद होताना आपण बघतोय विवेक सोनादेवी टेमघर या संघाचा. आणि बाद होण्यापूर्वी त्याला फक्त 2च धावांचं योगदान आपल्या संघासाठी देता आलेलं आहे. आदित्य नाईक यांनी अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलेलं आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे टेमघर या संघाचा आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये विघ्नेश येतोय. पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सुमित शेट्टी म्हात्रे चषक 2025 हे दिमागदार आयोजन आपण बघतोय. स्पर्धेचा फायनल डे, अंतिम दिवस सुपर संडे आणि सुपर संडेमधील पहिला सामना आपण बघतोय सोनादेवी टेमघर विपक्ष यशवंत स्मृती राहणार या 2 संघामध्ये. आदित्य नाईक गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. पिवनचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. षटकातील पुढील चेंडू, इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे, समोर खेळलेलं आहे. मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने स्वतःचा अकाउंट विघ्नेश पूर्ण ओपन करतोय. संघाची धावसंख्या 3 वर पोहोचते. पहिला सामना आपण बघतोय 5 षटकांचा आणि यानंतरचे सर्व सामने 4 षटकांचे असतील.
5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिली 2 षटके मेंडेटरी फॉल त्याचे P1 आणि P2 ही 2 षटके आपल्याला पाहायला मिळतील. सध्या P1चं पहिलं षटक आदित्य नाईक हाताळतोय रानाल संघाकडून. तर यावेळी सामना करेल फलंदाज सागर. फुलटा चेंडू पंचांचा बिमर नोचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धाव स्कोरबोर्डमध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. संघाची धावसंख्या दरम्यान पाहायला मिळते ती स्कोरबोर्डवर 5 धावा. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण आयोजित सुमित शेट्ट म्हात्रे चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. फ्रीड चेंडू आहे. पाहूया फ्रीडचा कशाप्रकारे फायदा उचलेला फलंदाज विघ्नेश यांनी सिंगल या आपलं खातं देखील उघडलेलं आहे. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि या 2 षटकच्या ऑल्टरनेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र दिशेमध्ये भरकटतोय आणि या पंचांचा नक्कीच वाईटचा इशारा. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. अजूनही फ्रीटची संधी आहे बिग हिट खेळण्याची. संघाची धावसंख्या सिंगलने 6 वर पोहोचते. पहिलं षटक मार्गस्थ आहे आदित्य नाईकच्या माध्यमातून. आदित्य नाईक राईट आर्म ऊर्ध्वस्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. दुसरा हादरा बसतोय सोनादेवी टेमगर या संघाला. रनआउटच्या रूपाने मात्र विघ्नेश हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना. आणि मी नुकताच उल्लेख केला की मित्रांनो आज 12 जानेवारी आहे आणि आजच्या दिवशी 12 जानेवारी 1999 मध्ये नेपियरमध्ये जो वन डे सामना खेळला गेला होता त्या वन डे सामन्यामध्ये इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचे तब्बल 5 फलंदाज हे रनआउटच्या रूपाने बाद झाले होते. आणि इथे मात्र आपण पाहतो सोनादेवी टेमगर संघाचा फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद झालेला आहे. 2 फलंदाज डगआउटच्या असलेला पहिला फलंदाज विवेक बाद झाला होता 2 या धावसंख्येवर. त्यानंतर 6 या धावसंख्येवर नुकताच विघ्नेश बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर अक्षय येतोय. गंगामाता क्रीडांगण गुंतवली आणि मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून केलं जाते. रवी गुलवी प्रतिमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. क्लिअर आणि नेट टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतो या थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आणि या चेंडू पडल्यानंतर थोडंसं वावसी झाला होता. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 6 धावा. आणि या पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे खर्च केले गेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. P1चं पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते सोनादेवी टेमघर संघाची फक्त ने फक्त 6 धावा. मात्र महत्त्वाचे 2 विकेट देखील सोनादेवी टेमघर संघाने गमावलेले आहेत. एशियन समुद्री राहणाल संघ म्हटलं तर तालुका क्रिकेटमधील एक छुपा रुस्तम संघ आहे. या संघाने नक्कीच गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये जयबजरंग कारिवली आयोजित जयबजरंग चषकामध्ये जयबजरंग कारिवली संघाला पराभूत करून जयबजरंग कारिवली चषकावर नाव कोरलं होतं. आणि या संघाने जे डेब्यू केलं होतं पदार्पण मानकुली मैदानावर त्या पदार्पणात त्याच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या संघाची पाहायला मिळाली होती. आज समतेश नाईक संघामध्ये खेळताना पाहायला मिळत नाही. ज्या गोलंदाजाने आपलं डेब्यू केलं होतं आणि या पदार्पणातच निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम त्याने मानकुली मैदानावर केला होता. आणि आज प्रणय मडवी देखील राहणार संघामधून खेळताना पाहायला मिळत नाही जो एक अष्टपैलू खेळाडू आहे. वेगवान चेंडू सरळ निघून जातो या इष्टरक्षक हातामध्ये. वेगावर सॉर होताना पण पाहतो गोलंदाज भूपेश माली. P2चं दुसरं षटक भूपेश माली घेऊन आलेलं आहे.
सामोरे जाईल फलंदाज अक्षय. इथे मात्र मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जातोय या लॉंग ऑन रिझनमधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. खरं तर चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न तिथे केला गेला नव्हता आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय 4 धावा सोनेदेवी टेमघर संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जातात. त्या धावसंख्या डबल डिजिटमध्ये पदार्पण करते, 10 वर पोहोचते. आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना सध्या सुरू आहे यशवंत स्मृती राहणाल विपक्ष सोनेदेवी टेमघर या दोन संघामध्ये. इथं फान खेळलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 12 वर. आजच्या अंतिम दिवसामधील सध्या पहिला सामना आपण पाहतो या राहणार विपक्ष टेमघर या दोन संघामध्ये. पहिला दिवस जाहीर रांजुळी संघाच्या नावे राहिला होता, तर कालच्या दिवशी आवाज राहिला होता आवाज स्पोर्ट्स भिनार या संघाचा. टॉप 3 मध्ये या दोन संघाने आतापर्यंत क्वालिफाय केलेलं आहे आणि पाहूया आज तिसरा संघ टॉप 3 मध्ये कुठला संघ क्वालिफाय करणारा पाहायला मिळेल. दरम्यान पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे भूपेश माले, राईट अमोर द स्टंप. इथे मात्र लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या तो आकार धावसंख्या 6 ने वाढून होती ती धावफलकावर 18 धावा. पॉवरप्लेचं षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटका आपण पाहतो फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. 2 फलंदाज बाद झाले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहे ते 18 धावा. इथे मात्र ऑन साइडला मेडिकल रिझन मधून चेंडू निघून जाईल. 1 बाउंस सीमा पार. झन्नाटेदार चौकार. गुंडवली गावचे सुमित म्हात्रे होताना या अगोदरचा चेंडू षटकार लॉंगॉनच्या वरून आणि त्यानंतर मेडिकल रिझन मधून हा चौकार पाहायला मिळतोय. पावडरचे षटक आणि पावडरच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी सध्या पाहायला मिळत आहे फलंदाज अक्षयच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या डबल टू 22 धावा. आता मात्र धावसंख्येला वेग प्राप्त करून देताना आपण पाहतोय फलंदाज अक्षय थोडंसं मागणं ठरवतो. इथे मात्र भूपेश माले हा गोलंदाज. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे या आणि पिटूचं दुसरं षटक भूपेश मालीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. इथे मात्र चांगली वापसी, चांगला कमबॅक आपण पाहतोय. अगदी विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता आणि वेग देखील भन्नाट पाहायला मिळाला होता. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती P1 आणि P2 या 2 मॅन्डेटरी पावडरच्या षटकांच्या समाप्तीनंतर सोनेदेवी टेमघर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा. 11ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळत आहे आणि 2 षटकांसाठी आपण पाहतोय की 10 मिनिटे बरोबर खर्च केले गेलेले आहेत. आमचे आधारस्तंभ नक्कीच आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून ऑल ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत विक्रांत इताटकर साहेबांचं इथे आगमन होतोय. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. येस, डेफिनेटली सन्माननीय विक्रांतजी इदाडकर यांचं आगमन झालेलं आहे. आणि मित्रांनो, या ट्रॉफीज आपण पाहतोय प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय आकर्षक ट्रॉफीज, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, तसे आकर्षक मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाचे ते आधारस्तंभ आहेत. तसेच ग्रामपंचायत पूर्णाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. सो विक्रांतजी विचारकर साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम अँड सुस्वागतम. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 22 आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. अगदी 2चा आकडा नक्कीच स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. 22 धावा, 2 फलंदाज बाद आणि 2 षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. नेल्सन धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहे. पावट्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आदित्य नाईक याच्यावर सोपवली गेली आहे
नाही कंटिन्यू ठेवलेलं आहे, कारण P1चं पहिलं षटक देखील आदित्य नाईक याने हाताळलं होतं आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. आदित्य नाईक आपल्या स्पेलमधील शेवटचं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. तर समोर झाले फलंदाज सागर, जो वैयक्तिक एक या धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा त्यानं सामना केलेला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अक्षय आक्रमक पाहायला मिळालेलं आहे, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार देखील पाहायला मिळालेला आहे आणि वैयक्तिक 16 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. आदित्य नाईक स्वतःच्या फॉल्टरमध्ये चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे आदित्य नाईक याने. आदित्य नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज सागर. इथे मात्र लॉप केले चेंडूला, लॉफ्टेड फटका, लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, सेफ हँड आणि तिसरा फलंदाज बाद होतोय सोनादेवी टेमघर संघाचा. सागर याची केली संपुष्टात. रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय, हे रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. गुंडवली गाव सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही, गुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. तिसरा फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण पाहतो 22 या धावसंख्येवर सोनादेवी टेमघर संघाने या तिसरा विकेट गमावलेला आहे. फॉलोअर विकेट जर बघितलं तर पहिला फलंदाज 2 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 6 या धावसंख्येवर आणि तिसरा फलंदाज 22 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतो या आवेश मिडल ऑर्डरमध्ये 5व्या क्रमांकावर मधल्या फलीमध्ये पाहायला मिळत आहे. महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत स्मृती राहणार संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि या संघाचा एक मेगा इव्हेंट देखील मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. 17 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 पाहायला विसरू नका. राहणार या मैदानावर यशवंत स्मृती या राहणार आयोजित यशवंत स्मृती चषक 2025चं आयोजन. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचे नक्कीच भूषण पाटील यांच्याकडून आम्हाला पाण्याची व्यवस्था पुरवली गेलेली आहे, त्यांचं देखील नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच आमचे सहकारी समलोचक सिद्दीक भावे सर नेहमीच म्हणतात की जिसने किसी को पाणी पिला दिया उसने समंदर को भी नीचे दिखा दिया. आणि मी नेहमीच म्हणतोय की जल है तो कल है, पाणी हे जीवन आहे. पाण्याची सुविधा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरवली गेलेली आहे. चौथा फलंदाज इथे बाद होताना आपण पाहतोय. आवेश आल्या पावली माघारी परतताना आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ऋषिकेश संघाची धावसंख्या 22, 2-2. चार फलंदाज बाद झाले आहेत. सोनदेवी टेमघर संघाचं तिसरं षटक मार्गस्थ आहे. आदित्य नाईक आपल्या कोट्यातील शेवटचं आणि संघाकडून तिसरं षटक सध्या हाताळतोय. P1चं पहिलं षटक देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. विकेट हॅट्रिकवर इथे मात्र वेगवान चेंडू दिशेमध्ये भरकटतोय, पंचांचा वाढचा शर्यत होय, अतिशय वेग भन्नाट पाहायला मिळाला होता. मात्र दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. खरं तर विकेट हॅट्रिकवर देखील तो होता. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट त्यांनी चटकावले होते, मात्र विकेट हॅट्रिक तो पूर्ण करू शकला नाही. या स्पर्धेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक विवेक भगत जाहीर रांजोली संघाच्या गोलंदाजाने पूर्ण केली होती पहिल्याच दिवशी. इथे मात्र इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून झेल होण्यासारखी संभावना नाही. खरं तर कव्हर रिझनमध्ये डीपला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. ऋषिकेश ऑफ द मार्क 2 धावने आपलं खातं उघडतोय आणि 2 धावीने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचते.
आदित्य नाईक राईट आर्म ऊर्ध्वस्टंभ गोलंदाजी करताना इथे मात्र इनफिल्डच्या वरून सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चिनू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर मधून सीमा पार झरनाटेदार चौकार. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. दरम्यान आमच्या आयोजन कमिटीचे चीफ प्रणय चौधरी यांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आपण 2 चीफ पाहतो. आकाश पाटील हे देखील चीफ आहेत. अतिशय भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाच्या माध्यमातून. एक धाव फलंदाज कंप्लीट करतात. चांगले क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल आणि एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होते. किशोरजी इताडकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी रोजच्या याच्याप्रमाणे गणेशाचं पूजन त्यांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सुद्धा पुष्पहार अर्पण केलेला आहे. किशोरजी आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. पहिल्या 2 षटकामध्ये जर बघितली तर 12ची सरासरी पाहायला मिळाली होती. मात्र या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. सोनदेवी टेमघर संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 30 धावा. आणि 3 षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे सांगतात की 16 मिनटं खर्च केले आहेत. म्हणजे 1 मिनटं तुम्ही जास्त खर्च केलेलं आहे. आणि हे जे 4थं षटक आहे ते 4 मिनटामध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि त्या शेवटच्या 5व्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये आणावं लागेल. धावसंख्या 30 3 नॉट. 3 षटकांची समाप्तीनंतर 10ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश नाईक सज्ज होतोय. तर सामोरे जाईल फलंदाज ऋषिकेश ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळेल. वैयक्तिक 7 या धावसंख्येत तो फलंदाजी करतोय. इथे मात्र लॉप गेला चेंडूला लॉपटेड फटका भीम टोला वज्र टोला आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला. रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. हे रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. अतिशय सुरेख फटका चेंडू बॅटला लागतो सीमारेषे बाहेर पाहायला मिळतो आणि या अतिशय सुरेख फॉल थ्रो देखील पाहायला मिळाला होता. धावसंख्या 6ने वाढते. धावसंख्या 6ने वेगाने वाढून होते. आपल्याकडे 36 धावा. आकाश नाईक याचं स्वागत आकाशामध्ये फटका खेळून फलंदाज ऋषिकेश याने केलेला आहे. अगदी आकाशी फटका आपण पाहिला होता षटकारासाठी. आकाश नाईक पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज ऋषिकेश. इथे मात्र अतिशय स्वेर चेंडू पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. थोडंसं दडपण नक्कीच षटकार खर्च केल्यानंतर गोलंदाजाला पाहायला मिळते. धावसंख्या सिंगलने वाढते. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील आणि चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑनवरून सीमा पार. आणखीन एक षटकार. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. घुटना टेकवर सिक्सर देख. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकामध्ये डील करताना आता मात्र ऋषिकेश आपण पाहतोय. धावसंख्या वेगाने वाढून होते. ते धावफलकावर 43 धावा 43. यानंतर होणारी मॅच असणार आहे सिद्धिविनायक अंजूर आणि जय हनुमान ताडाळी. सिद्धिविनायक अंजूर आणि जय हनुमान ताडाळी संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. टॉससाठी तयार राहायचं आहे. सिद्धिविनायक अंजूर आणि जय हनुमान ताडाळी. आणि आता मात्र ऋषिकेश हा फलंदाज षटकांची हॅट्रिकवर आहे. या अगोदर विलासमती राणा संघाकडून अक्षय चौधरी हिटमॅन, जाहिर राजोली संघाकडून विनीत भगत आणि वीरभजन कार्यालय संघाकडून जतीन पाटील शॉर्ट पॉकेट ऑफ रॉकेट यांनी हा कारनामा केलेला आहे. इथे मात्र कार्पेटचे सहारे चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे त्याला बीट करून चेंडू निघून जाते सीमा पार. 1-2 का 4 हा चौकार.
रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय हे रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय गुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही गुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही धावसंख्या 47-47 या षटकामध्ये आपण बघा आक्रमणच पाहायला मिळते ऋषिकेश या फलंदाजाकडून. खर्चिक षटक पाहायला मिळत आहे आकाश नाईक याचं. यावेळी मात्र मिस टाईम फटका आणि झेल तिथे ड्रॉप केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलेला आहे. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न होता, निशाणा साधला जात ना आणि तोपर्यंत धावांची लयलूट करताना टेमघर संघाच्या फलंदाज तब्बल 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत आणि अर्धशतक देखील पूर्ण होतोय. 50 धाव धावपल्याकडे पाहायला मिळतात. पन्नास धावा पूर्ण झालेत सोनेदेवी टेमघर या संघाच्या. चौथं षटक मार्गस्थ आहे. आपण अंतिम दिवसामधील पहिला सामना पाहतोय यशवंतपूर राहणार महेंद्र नाईक फॅम टीम विपक्ष सोनेदेवी टेमघर या दोन संघामध्ये. आकाश नाईक राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. हो हो वाट कॅच सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाजाचा खेळ. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक. चं कौतुक करावं लागेल. शरीराचं संतुलन त्याने राखलं होतं. सीमारेषा देखील पाहिली होती. काही इंचेस आतमध्ये त्याने हा झेल पकडलेला आहे. सुरक्षित हातांची झोळी देखील पेश केली होती आणि इथे मात्र आपण पाहतो या झेलची समाप्ती केली होती. पाचवा फलंदाज बाद निम्मा संघ गारत आपण बघतोय. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. सोनेरी टेमघर संघाने 5 गडी गमावलेले आहेत. मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळते कारण धावसंख्या 50 आहे. 50वर 5 अशी सध्या स्थिती आपण बघतोय सोनेदेवी टेमघर संघाची. आणि आता मात्र नवीन फलंदाज 7व्या क्रमांक खेळण्यासाठी येतोय या प्रथमेश. अखेर विकेट प्राप्त करताना आपण बघतोय आकाश नाईक. आकाश नाईक सामना करेल फलंदाज प्रथमेश. नुकताच खेळपट्टीवर नौका फलंदाज सामोरे जाईल. इथे या दिशामध्ये भरकटोय गोलंदाज. पंचांचा वाईटचा इशारा. अव्वंतर धावणे संघाची धावसंख्या 51-51. आमचे नक्कीच ऑपरेटर आपण बघतोय प्रिन्स म्यूचे प्रथमेश पाटील यांनी सध्या क्रिकेट बंद केलेलं आहे. ते देखील चांगले क्रिकेटर होते. ते सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि सध्या प्रथमेश आपण बघतोय सोनेदेवी टेमघर संघाकडून स्ट्रायकर एंडला. इथे ऑन साईडला मेडिकल रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं, धाडस केलं जात नाही. फक्त एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या 52 धावा. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांची समाप्तीनंतर सोनेरी टेमघर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 52 धावा. आणि 4 षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडी सांगतायत अगदी बरोबर 20 मिनिटे खर्च केलेले आहेत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच टेलिकास्ट केली जाते आणि प्रिन्स मूवीचे मी तर म्हणेन बॅकबॉन प्रथमेश पाटील जिथे तिथे असतात नक्कीच तिथे ते मात्र प्रिन्स मूवीच्या लाईव्ह टेलिकास्टला तोड नसते आणि म्हणूनच प्रिन्स मूवीला नक्कीच टेलिकास्टच्या दुनियामधील किंग म्हटलं जाते. 5 षटक घेऊन येतो गोलंदाज करण नाईक. इथे मात्र जागून खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे मात्र सेफ लँडिंग होईल. एक धाव फलंदाज दरम्यान पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 53 धावा. यानंतरच्या दोन्ही संघांनी आमच्या युवा मार्ट हॅपीनेस फॉरेवर टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान ताडाले आणि सिद्धविनायक अंजूर या दोन संघांमधील पुढील सामना असणार आहे.
त्वरित दोन्ही संघांना सांगणं एक आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. ज्या संघाचा संघाला एक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. हो हो, अतिशय सुरेख फटका, चेंडू निघून जातोय या सीमा पार लॉंग ऑनच्यावरून षटकार स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे या फटका केलेला आहे फलंदाज आपण पाहतोय या ऋषिकेश याने. जोडले जातात, चिराग माळी जोडले जातात आणि त्यांनी खास करून यशवंतस्मृती राहणार संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मयूर एकनाथ माळी यांनी, त्याचबरोबर चिराग माळी जे ऑनलाईन आमच्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांनी सांगितलेलं खूप चांगलं आयोजन त्यांचं असं म्हणणं आहे आणि त्यांनी यशवंतस्मृती राहणार संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. वेलकम चिराग माळी. इथे मात्र आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमापार. आणखीन एक षटकार, 2 में 2 ठोक डाले. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक. आता पण त्या चौथा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि वैयक्तिक आपण पाहतोय 38 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. 9 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. या स्पर्धेमधले हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर 43 केतन म्हात्रे उर्फ बंटी जाहीर राजुले संघाच्या नावे आहे. वैयक्तिक धावसंख्या आपण त्या फलंदाजाच्या नावे पाहतोय आणि 38 धावसंख्या ऋषिकेश पाहायला मिळतोय. इथे मात्र मेडिकल रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. ऋषिकेश पोहोचतो आपल्या वैयक्तिक 40 धावसंख्या. संघाची धावसंख्या टेमघर संघाची पाहायला मिळते 67. सिद्धिविनायक अंजूर आणि जयहनुमान ताडाली या दोन्ही कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल. वैयक्तिक 40 धावसंख्या फलंदाजी करतो आणि या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक षटकार एक चौकार अर्धशतक पूर्ण करू शकेल फलंदाज ऋषिकेश. इथे मात्र बरोबर मिडल ऑफ द बॅट घेता आलेलं नाही, खरं तर समोर खेळला जातो. मात्र चेंडू तो स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये 2 धाव फलंदाज पूर्ण करते. 42 धावसंख्या ऋषिकेश पोहोचतोय. या स्पर्धेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केतन म्हात्रे मॅन फ्रॉम राजरोली 43चा आहे आणि तो विक्रम आता मात्र धोक्यात आहे, कारण 42 धावसंख्येवर ऋषिकेश हा फलंदाजी करतोय. 1 धाव तो पूर्ण केली जाते आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आणि जो सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे तो मात्र आता मोडीत निघालेला आहे, कारण ऋषिकेशची धावसंख्या झालेली आहे ती 45 आणि सोनाली टेमघर संघाने या निर्धारित 5 षटकामध्ये धाव जोडले ते एकूण 72 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 73 धावांचं लक्ष्य इथे उभं केलेलं आहे. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे सिद्धिविनायक अंजूर विपक्ष जयहनुमान ताडाली या 2 संघामध्ये आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन चिराग माली बिग बर्ड यांचे बंधू गितेश माली यांना की आपण या आपल्या शुभ असते हा टॉस आपण संपन्न करणार आहोत. हॅलो. यानंतर मॅच जी होईल सिद्धिविनायक अंजूर आणि वराळदेव स्पोर्ट्स ताडाळी. सन्माननीय नगरसेवक अर्थातच धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष निलेशदादा चौधरी साहेब यांचा संघ आहे वराळदेव स्पोर्ट्स ताडाळी. वराळदेव स्पोर्ट्स ताडाळी असणार आहे आणि सिद्धिविनायक अंजूर. आणि किशोरजी इताडकर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मामा भांजे नक्कीच आपण गितेश आणि किशोरजी यांच्या सुभासे टॉस केला जाईल. हे कॉईन आपण अगोदर पाहूया. या स्पर्धेचे आयोजक पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण आणि ज्या स्पर्धेची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे सुमित सट मात्र चषक 20-25. पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॉल आहे आणि सचिन याने टॉस जिंकला. दोन्ही मान्यवर विनंती असेल की पण व्यापीची सोडायची आहे. सचिन टॉस आपण जिंकलेला आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे गुंदोले मैदानावर पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण संघाची नक्कीच पूर्ण मेहनत आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. या आयोजनाविषयी काय म्हणशील?
आयोजन तर खूप चांगलं आहे. या मैदानावर खेळायला पण खूप मजा येते आणि पूर्ण स्पोर्ट पूर्ण आयोजन खूप छान केलेलं आहे. टॉस आपण जिंकले, टॉस जिंकल्यानंतर तर 4 षटकाचा सामना आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वडालदेवी स्पोर्ट्स ताडाली या संघ आपल्या समोर आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावपत्र रोखण्याचा प्रयत्न कराल आणि गोलंदाजीमध्ये असे कोणते टमकार गोलंदाज असतील ज्यांच्याकडून कसा अपेक्षा असेल? आम्ही 40+ आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ताडाली विरुद्ध आम्ही कधी खेळलो नाही, फर्स्ट टाइमच मॅच आहे, तर बघूया प्लॅन. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. ताडाली संघाने का टॉस आपण गमवलं असं प्रथम जे आयोजन केले आहे सुमित शेट म्हात्रे चषक 20-25 पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. या आयोजनाविषयी आपली प्रतिक्रिया काय असेल? आयोजन चांगलं आहे, मॅचेस पण चांगले होते तिथं आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. टॉस आपण गमवलेला, टॉस गमवल्यानंतर आपल्याला प्रथम बॅटिंग करायची आहे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती, पण आता बॅटिंग आहे तर आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि प्रथम फलंदाजी करताना असे कोणते बॅटर असतील 40+ जाण्यासाठी नक्कीच ते चांगली कामगिरी करतील? अमोल आहे, भाविक आहे, प्रणित आहे. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉस केला गेलेला आहे, टॉस जिंकला आहे सिद्धूने अंजूर संघाच्या संघाला एक सचिन यांनी प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातो या टॉस बसून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी, आमचे गुरुवर्य मार्गदर्शक डॉक्टर मोरेश्वर गवली सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ. पहिलीच मॅच आपण हाय स्कोरिंग पाहणार आहोत, कारण समोर जे लक्ष ठेवलेलं आहे विशाल लक्ष आहे. 73 जे टार्गेट, 73 धावांचं लक्ष. खूप चांगली बॅटिंग केली होती मिडल ऑर्डरमध्ये, खास करून ऋषिकेश याने करता विक्रम प्रस्थापित केलेला आहे, कारण विक्रम जे होतात ते सुभाष धुमाळ मोडण्यासाठीच होत असतात. वन डे क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा बघितलं होतं की 171 धावा ग्लेन टर्नरनी जमवल्या. त्यानंतर कपिल देवाने 175 धावांची खेळी केली. त्यानंतर आपण बघतो गॅरी क्रस्टन असेल, व्ही रिचर्ड्स असेल, सौरभ गांगुली असेल यांनी नंतर खेळी केली. त्यानंतर सईद अनवरने 196 धावा जमवल्या. त्याच्या पुढे जाऊन मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने द्विशतकी खेळी केली. त्यापुढे वीरेंद्र सेहवाग गेले आणि त्याच्या पुढे मात्र पोहोचले ते म्हणजे रोहित शर्मा. 264 264 धावांची हायेस्ट केली वन डे क्रिकेटमध्ये. तर क्रिकेटमध्ये विक्रम जे होतात ते मोडण्यासाठी मात्र एक विक्रम अजून अबाधित आहे. ब्रायन लारा यांनी 400 धावांची खेळी केलेली आहे इंग्लंड विरुद्ध अँटिग्वामध्ये, तो विक्रम मात्र अबाधित आहे. वळी आपण हाय स्कोरिंग मॅचकडे. 73 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर. आदित्य आणि विवेक. यानंतरच्या सर्व मॅचेस 4 षटकांच्या होतील. पहिलं षटक आवेश, आदित्य आणि विवेक नॉन स्ट्राईक केलेला आणि आवेश पहिलं षटक हाताळण्यासाठी. यस, आमचे हरेजी चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. एक उद्योगपती त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्याची ख्याती आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. एक पूर्णा एक्सप्रेस म्हणून त्यांना मी नेहमी संबोधायची गोलंदाजी जेव्हा करायची तेव्हा. हा चेंडू उसळी घेतलेला चेंडू अनपेक्षितपणे उसळला. अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं, लाऊड अपील. मात्र आमचे निष्णात पंच शानू कुरेशी त्या ठिकाणी आहेत. भिवंडीचे कित्येक मेगा इव्हेंट्स त्यांनी कव्हर केलेले आहेत. मॅन फ्रॉम मुंब्रा आणि अगदी बिनचूक अंपायरिंग निर्णय देण्यामध्ये वाकबगार आहेत. आवेश वेगवान गोलंदाज, राईट आर्म. यावर मात्र पूल केलेला आहे चेंडू हवेत आणि एक सहज सोपा सुंदर झेल डीप मिड विकेटला घेतला जातोय. रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. हे रुबाब दादाचा लयच भारी वागणं त्याचा हायफाय. गुंडवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेते. यस, वेलकम. अमोलजी चौधरी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय आयोजन केलं होतं धर्मराजा चषक, जबरदस्त आयोजन.
ऑर्गनाईज कमिटीमध्ये अमोल चौधरी यांचा जो सिंहाचा वाटा होता त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. त्यांचा संघसुद्धा आपण खेळताना पाहणार आहोत. वराल दिवसपोर्ट ताडाळी, निलेशदादा चौधरी, त्याचबरोबर अरुणजी चौधरी आणि अमोलजी चौधरी यांचा संघ आपण खेळताना पाहणार आहोत. वराल दिवसपोर्ट ताडाळी, यस भाविक बजागे, हीच जोडी एवन जोडी आहे, अमोल चौधरी आणि भाविक बजागे यांची अपार मेहनत. विशाल फक्त चेंडूला ढकललेला आहे कलीला. चेंडू जातोय खराब क्षेत्ररक्षण, थर्डमॅनला जातोय आणि मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय आणि 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावाने खातं उघडलं ते 1-2. विशाल लक्ष आहे, 73 धावांचं लक्ष आहे. धर्मराजा चषकाची मशहूर जोडी आमच्या VIP कक्षामध्ये अमोल चौधरी तर भाविक बजागे. जबरदस्त अपार मेहनत, अनेक चर्चा अजूनही या स्पर्धेची. स्लोवर 1, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि खूप चांगला झेल समाप्त केला जातोय वाईड ऑफ लॉंग ऑनला. चेंडूचा वेग कमी केला होता, मात्र चेंडू फुल टॉस, फायदा उचलता आलेला नाही आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला. खरं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, वाईड ऑफ लॉंग ऑनला आला आणि चांगला झेल समाप्त केला. कॅचेस विन द मॅचेस. चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण समोरचे लक्ष आहे, विशाल लक्ष आहे आणि विशाल लक्षाचा पाठलाग करताना खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आक्रमकता बघायला मिळायला हवी होती, ती बघायला मिळत. पहिला फलंदाज 0वर बाद झाला गोल्डन डकवर आणि त्यानंतर दुसरा फलंदाजसुद्धा फार वेळ खेळपट्टीवर थांबू शकला नाही. 2 फलंदाज बाद झाले, धावसंख्या मात्र आहे 2-2. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय शुभम. महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत स्मृती राहणार हा संघ खेळताना आपण पाहतोय, बॅटिंग करताना पाहतोय. यावेळेला हुकचा फटका, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. खरं तर तितका चेंडू शॉर्ट नव्हता, परंतु ज्या अंदाजाने जागा बघितली, फटका खेळलेला आहे. खूप चांगला सुरुवातीला ठरवलं होतं फटका खेळायचा, शफल क्रॉस झाला आणि चेंडूला सरळ सरळ भिरकावून दिलं लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावसंख्या होते 6. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक त्याने शॉर्ट कव्हरला हलक्या हाताला खेळलं. खरं तर फ्रंट फुटला आला, थोडंसं बदल केला, द्विधा मनस्थितीने फटका खेळला. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र थोडासा शॉर्ट उजव्या अष्टीचा थोडा बाहेर आहे. हे बघितल्यानंतर शुभमने चेंडूला फक्त ढकललं शॉर्ट कव्हरला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली आणि एक यशस्वी षटकाची सांगता होते. कारण या षटकाचा विचार जर केला आपण तर पहिल्या षटकात फक्त 7 धावा आलेल्या आहेत, 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी 4 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. आमचे पंच शकील गुट्टी आपली पहिली ड्युटी समाप्त करून दुसऱ्या ड्युटीवर जॉईन झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. गोकुळदास पाटील, शकील गुट्टे असतील, शानू कुरेशी असतील, सिनियर पंच आहेत आणि गेले कित्येक वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारे पंच म्हणून कामगिरी करतायत. सिटी क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो, प्रोफेशनल क्रिकेट असो, सातत्य त्याने ठेवलेलं आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे. सातत्य असणं फार गरजेचं आहे. दुसरं षटक, यावर मात्र कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलेला आहे, चेंडू जाईल स्वीप कव्हर सीमारेषा पलीकडे, चौकार.
खूप चांगला फटका होता, अगदी चांगला पंचचा फटका बघायला मिळाला. या लोअर फुलटा चेंडू खेळलेला टायमिंग बरोबर साधता आलेला नाही. चेंडू सरळ जाईल, तो वाईट ऑफ लॉंग ऑनला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन धाव्यांनी धावसंख्या वाढते 13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहतोय आपण राहणार संघाला. यावेळेला मात्र फटका चांगला खेळलेला आहे. चेंडू जायला वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. चेंडू सरळ निघून जाते वाईड ऑफ लॉंग सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. की शुभम खेळपट्टू आल्यानंतर धावपळ सातत्याने वाढताना दिसतोय. चांगली फटकेबाजी करतोय. आतापर्यंत शुभमने 3 चौकार लगावलेले आहेत. 15 धावांवर खेळतोय आणि अशा प्रकारची बॅटिंग त्याला करावी लागेल, कारण विशाल लक्ष्य आहे. 73 धावांचं लक्ष्य आहे. याला मात्र अपील केलं जात आहे आणि याचबरोबर शुभम याची खेळी संपुष्टात. आपण बघितलं ब्लॉक होलमध्ये चेंडू ढाताळला होता. थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आदळतोय पायावर. जोरदार अपील केलं जात आहे गोलंदाज आणि सहकाऱ्यांकडून आणि मात्र पंच शानू कुरशी यांचं बोट जाते आभाळाकडे आणि फलंदाजाला खेळपट्टी सोडून जाण्याचा इशारा. तिसरा फलंदाज बाद होते, शुभम बाद होते. असं वाटलं होतं की शुभम आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, पण मात्र पायचीच्या रूपाने बाद झाला आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ते मृणाल. आक्रमकता दाखवावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकांची आतषबाजी करावी लागेल. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. मिलिंद याला पहिलं यश मिळतंय. 17 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 17 आकड्याची आठवण झाली की मला वर्ल्ड कप 1983ची आठवण होते. 17 5 बाद 17 अशी स्थिती असताना न भूतो न भविष्यती अशी खेळी कपिल देव यांनी केली. 175 नॉट आऊट आणि अगदी अडचणीत सापडलेला भारतीय संघाला बाहेर काढला आणि भीमाविरुद्ध सामनासुद्धा जिंकून दिला. वर्ल्ड कप 1983ची आठवण झाली. मिलिंद याला आडव्या बॅटनं खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक नाही, डीप स्क्वेअरला चेंडू जाईल, सीमा पार चौकार. रुबाब दादाचा लयच भारी, वागणं त्याचा हायफाय. हे रुबाब दादाचा लयच भारी, वागणं त्याचा हाय. खूप चांगला फटका होता, कारण गॅप शोधली होती. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका. खरं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या अगदी उजव्या बाजूला चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमापार निघून गेला होता. मृणालने सुद्धा चौकाराने सुरुवात केलेली आहे. शुभमने खूप चांगली सुरुवात केली होती. मिलिंद याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वाईड यॉर्कर. क्षणभर हलकंसं अपील सुद्धा झालं, पूर्णपणे बीट झाला होता. मृणाल 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण तर धावांचा पाठलाग करताना यशवंतपती राहणारा संघ कुठेही दिसत नाहीये. धावसंख्या जी झालेली आहे ती म्हणजे 21 आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण करण्यासाठी 9 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. खूप चांगली डिसिप्लिन बघायला मिळालेली आहे आणि हीच डिसिप्लिन आज तुम्ही सगळ्यांनी ठेवायची आहे, कारण आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडी यांच्या माध्यमातून स्कोरिंग करतायत. खूप चांगलं स्कोरिंग करतायत. स्वतः पेशाने ते इंजिनियर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण शो पाहण्यास विसरू नका. आता स्वराज्य चषक विकीसेट म्हात्रे तसेच अनिल एन अंकलेश प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक मेगा इव्हेंट 4th 5व्यांदा ही स्पर्धा आपण डे नाईट स्पर्धा पाहणार आहोत. खारडी या ठिकाणी
स्वराज्य चषक 2025 22 जानेवारी ते 26 जानेवारी अर्थात खासदार चषक म्हणून सुद्धा म्हणता येईल. स्वराज्य चषक त्याचबरोबर खासदार चषक 2025 ही स्पर्धा पाहणार आहोत. डे नाईट स्वरूपाची स्पर्धा आपण पाहणार आहोत खारडी या ठिकाणी. धावसंख्या झाली 21-21 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता जी आहे ती 52 धावांची. 52 रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू आणि 52 धावा. तिसरं षटक आवेश कंटिन्यू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळा. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. खास करून तुम्ही जेव्हा वाईड यॉर्कर फेकतात ना, वाईड यॉर्करचा सामना करणं फलंदाजाला तितकंसं सोपं जात नाही आहे. खोलवर टप्प्या चेंडू जास्तीत जास्त बघायला मिळत आहेत. आवेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म याला म्हणतं स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफमधून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत्या. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेल बघायला मिळाला. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या झालेली आहे 23-23 म्हणजे अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 50 धावा. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाही आहे. क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारला जात नाही आहे. आवेश राईट आर्म. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू अपील केलं जात आहे. नेटिंग धावबाद होतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, परंतु फलंदाज धावबाद झालेला आहे. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते 24 आणि यानंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध जय बजरंग ताडाळी. फॉलो थ्रूमध्ये चुकतो या ठिकाणी आवेश. पंच डेड बॉलचा इशारा करतायत. तब्बल 4 फलंदाज बाद झाले. तर बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे कुणाल. कुणालकडे खरं तर क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, पण तुमचं नाव असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही मोठी कामगिरी करणं गरजेचं असतं. यावर मात्र पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग बरोबर झालेलं नाही. झेल होण्याची संभावना नाही आहे, कारण दोन्ही क्षेत्ररक्षक डीपला होते. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळत आहेत. भरपूर वेळ चेंडू हवेत होता. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धावी पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झाली 27. पण एक मात्र आहे की आता लाईफलाईनचा वापर करून फारसा फायदा होणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल यशवंतपती राहणार संघाला. तर याला फटका खेळला जातोय. गॅप मधून चेंडू जाईल. सरळ चेंडू सीमा पार चौकार. मॅन ऑफ द सिरीजसाठी खास करून आम्हाला सायकल ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहेत ते म्हणजे सचिन स्पोर्ट, पूर्णाचे सर्वा आणि बिग शोमॅन सन्मान्य जगदीशजी पाटील यांचा आम्ही विशेष आभार. सायकल पाहू शकता आपण आमची VIP कक्षासमोर.
मॅच सिरीजसाठी आहे. सायकल जगदीशजी पाटील, रवींद्रजी चौधरी यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. यावाला आता पुन्हा गॅप मधून चेंडू जाईल. वाईड अप लॉंग ऑन, बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 35 म्हणजे अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 38 धावा. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. ज्या अंदाजाने या ठिकाणी बॅटिंग करताना पाहतोय मृणाल यांनी आतापर्यंत 3 चौकार लगावलेले आहेत. आक्रमकता अगदी त्याच्यामध्ये ठासून भरलेली आहे. ऑन साईडचा करताना स्ट्रॉंग प्लेअर आहे कुणाल. मृणाल खूप चांगली बॅटिंग करतोय. मृणाल आणि कुणाल अशी जोडी खेळपट्टीवर. फुलटॉस चेंडू, चांगला फटका, ड्राईव्हचा फटका, चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. त्याचं कारण आहे स्ट्राईक स्वतः ठेवायची मृणालला. निम्मा पल्ला जवळपास पार केलेला आहे. 36 धावा झालेल्या आहेत आणि आता जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 37 धावा. पण एकदा चिराग माळी आमच्यासोबत ऑनलाईन जोडले जात आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की अतिशय सुंदर आयोजन, खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते यशवंतस्मृती राणा संघाला खूप खूप शुभेच्छा देत आहेत. चिराग माळी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता मला 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. एक थोडीशी टीम मीटिंग, कारण मृणाल ज्या अंदाजाने बॅटिंग करतोय त्यामुळे थोडीशी टीम मीटिंग बघायला मिळते सोनाली टेंगर संघांमध्ये. मित्रांनो, आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ जेव्हा संपला तेव्हा जेहारी राजनोली हा संघ सुपर 3 मध्ये या संघाने प्रवेश केला. दुसऱ्या दिवसामध्ये भिनारने आपला आवाज दाखवला. आवाज भिनार हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचला आणि आज कुठला संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करेल याचं उत्तर तुम्हाला बरोबर 4 वाजता मिळेल. आज थोडंसं वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण आज सुपर संडे आहे, अंतिम दिवस आहे. मेगा फिनालेसुद्धा होईल. त्यामुळे लक्षात घ्या की, आणि आमच्या आयोजकांची अशी इच्छा आहे की अंतिम मॅच आहे, अंतिम सामना हा जास्तीत जास्त षटकांचा व्हायला हवा. यानंतर मात्र खूप स्पर्धा आपण पाहणार आहोत. आत्ताच अनाऊन्समेंट केलं 22 जानेवारी ते 26 जानेवारी स्वराज्य चषक अर्थात खासदार चषकसुद्धा म्हणता येईल. विकी शेठ म्हात्रे, खास करून सन्माननीय खासदार बाळामामा यांचे खंदी समर्थक विकी शेठ म्हात्रे, त्याचबरोबर अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान खारडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. त्यानंतर GCA चॅम्पियन ट्रॉफी, GCAचे विद्यमान अध्यक्ष केतनजी तरे, त्याचबरोबर आमचे सन्माननीय प्रवीणजी पाटील जे बॉयप्रेम आणि सुमित कुमारचे अध्यक्ष आहेत, यांच्या माध्यमातून GCA चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा आपण दिवे या ठिकाणी पाहणार आहोत. 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान. याला मात्र फटका खेळलेला आहे, हवेत खेळलेला आहे, ऑन दी अप. झेल होईल का? मात्र झेल चांगल्या प्रकारे केलं गेलं नाही, या अंदाज चुकला. नजर हटी दुर्घटना घटी. हे बघा, नजर तुमची बाजूला झाली की काहीतरी गडबड होते. हायवेला आपण जात असतो, प्रत्येक वेळेला आपण बोर्ड पाहतोय नजर हटी दुर्घटना घटी. खरं तर खूप दुरून आला होता, लॉंग ऑफमधून हा क्षेत्ररक्षक आला होता. तोपर्यंत मृणाल 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या होते 38. 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. याला होता पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला गॅप मधून स्ट्रेट लॉंग ऑन, सीमा पार चौकार. काय बॅटिंग करतोय कुणाल, जबरदस्त बॅटिंग. खास करून ग्राउंड शॉट काय जबरदस्त खेळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने फटके खेळतोय.
अगदी बॅटच्या मधोमध घेतोय. चौकार येतं धावसंख्या वाढते 42 आणि मृणालाच्या बॅटमधून आलेला हा चौथा चौकार. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक चौकार कोणी लगावले असेल तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2016 चौकार. पुन्हा एकदा आमचे आधारस्तंभ विक्रांतजी इचाळकर यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वाट शॉट स्वीपचा अंदाज बघायला मिळाला आणि चेंडू निघून गेला. 6 धावांसाठी षटकार. एफर्टलेस फक्त दिशा दिली. काय टायमिंग होतं जबरदस्त. स्वीपचा अंदाज आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकाने धावसंख्या वेगाने वाढते 48. विक्रांतजी इताडकर पूर्णा स्पोर्ट पुण्याचे आधारस्तंभ आणि आकर्षक ट्रॉफीज. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाचे आकर्षक ट्रॉफीज. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. विक्रांतजी इताडकर जेव्हा खेळायचे ना तेव्हा काजल स्पोर्ट्स पुन्हा खूप चांगली कामगिरी करायचा. ते संघाच्या बाहेर गेल्यानंतर कुठेतरी संघर्ष करताना दिसते काजल स्पोर्ट पूर्ण. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू सरळ जाईल तो म्हणजे पहिली धाव. पुन्हा क्षेत्ररक्षण खराब. हा बघा मानसिक दबाव. आणि याचबरोबर 50चा आकडा पूर्ण होते. टाळ्यांचा आवाज पोचेल. 50चा आकडा पूर्ण होतोय. आता आमचे एक्सपर्ट्स करून माहिती देतील 23 धावांची आवश्यकता. आय थिंक 8 चेंडू आणि 23 धावा. एक मात्र आहे मृणाल जोपर्यंत खेळपट्टीवर आहे ना तोपर्यंत सोनादेवी टेमघर संघाच्या गोटामध्ये धोक्याची घंटा वाजत राहणार आहे. 27 धावांवर खेळतोय. 300चा स्ट्राईक रेट. 9 चेंडूमध्ये 27 धावा. फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत. झेल होईल का? अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. हे समीकरण क्रिकेटमधलं आणि महत्त्वपूर्ण झेल. ज्या विकेटची आवश्यकता होती विकेट मात्र प्राप्त केलेली आहे. विघ्नेशने विकेट प्राप्त केलेली आहे. जो काही राहणं आलं संघाच्या बाजूने पाठीला किंवा त्याच्यामध्ये जो उत्साह निर्माण झाला होता थोडासा शांतता पसरली आहे. चित्रपट शोलेची आठवण झाली. इतना सन्नाटा क्यों है भाई. कॅचेस विन मॅचेस. खूप चांगला झेल समाप्त केले. डीप मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक होता ऋतिकेश याने खूप चांगला झेल घेतलेला आहे. खरं तर अशक्यप्राय असा झेल त्यांनी घेतलेला आहे. हेच फार महत्त्वाचं असतं कारण सीमारेषे लगत होता आणि जवळपास 30 या सर्कल जी रेषा आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी झेल समाप्त केला. आता मात्र बॅटिंगसाठी आलेला आहे मयुरेश. समीकरण जे आहे 7 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा म्हटलं चेंडू हवेत आहे. बॅक टू बॅक. हा दुसरा धक्का दिला जातोय. मयुरेशची खेळी 0वर संपुष्टात. आता मात्र समीकरण असणारे 6 चेंडू आणि 23 धावा. फलंदाजी बाद झाले आहेत आतापर्यंत पाहतोय आपण. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. शिवमने चांगली फलंदाजी केली होती. शिवम लवकर बाद झाला. त्यानंतर मृणाल याने तर जवळपास आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात होता. असं वाटत होतं की आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातोय. आणि त्यामध्ये मात्र झेल बाद झाला. खूप चांगली बॅटिंग केली. 27 धावांची खेळी केली त्यांनी 10 चेंडूमध्ये. त्यानंतर मयुरेश 0वर बाद झाला. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय करण जो नॉन स्ट्रायकर यांना असणार आहे. कुणाल आणि करण आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी अक्षय. अक्षय मार्गस्थ होईल. राईट आर्म.
जागेवर खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला एक चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. पंचांचा काय इशारा येतोय? फलंदाज बाद झालेला आहे. पंचांचा काय इशारा येतोय? फलंदाज बाद आहे. कॉट बिहाइंड. आता मात्र 5 चेंडू आणि 23 धावा. आमचे सहकारी समालोचक विशाल पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. खूप चांगलं समालोचन अगदी पहिल्या दिवसापासून. एक यंग आणि युवा आहेत, परंतु अतिशय कमी वेळात त्यांनी खूप उंच भरारी घेतलेली आहे. खूप चांगलं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. यानंतर सुद्धा त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आज माझ्यासोबत कॉमेंटेटर सुभाष धुमाळ, त्याचबरोबर विशाल पाटील असणार आहेत. वेलकम विशाल पाटील, स्वागत आहे. पाच चेंडू आणि 23 धावा. बॅटिंग करण्यासाठी तो आकाशला तर एकच पर्याय आहे. आकाशी फटका खेळावा लागेल, तोही सीमारेषेच्या बाहेर. अक्षय राईट आर्म स्लोवर वन. चेंडूचा वेग कमी केला होता. चेंज ऑफ पेस. एक चांगल्या गोलंदाजाची खूण आहे. भारताची बिशन सिंग बेदी असे एक गोलंदाज होते ना, एखादा कॉईन जरी बॅटरच्या समोर ठेवला असताना तर कॉईनला सुद्धा अगदी नेम साधण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. इतकी अचूकता होती. पुन्हा एकदा चेंडूचा वेग कमी केला होता. चेंडू सरळ जाते तो म्हणजे मिड ऑफला. फक्त एकच धाव मिळेल. आणि आता मात्र असं म्हटलं जाईल की सोनादेवी टेमगर हा संघ अगदी विजयाच्या दारात उभा आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. कारण 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातात. खूप चांगली गोलंदाजी करतोय अक्षय. पण एकदा अपील केलं जात आहे. पंचांचं बारकाईनं लक्ष आहे. पंच इशारा करतायत लेग बायचा, कारण चेंडू सरळ निघून जातोय तो म्हणजे लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. शेवटचा चेंडू आहे तो डॉक्टर मात्र फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. खरं तर विजयावर शिक्कामोर्तब करायचे आहे सोनादेवी टेमगर संघाला. हे पहा स्लोवर वन. आणि याचबरोबर सोनादेवी टेमगर हा संघ विजयी होतोय. अभिनंदन सोनादेवी टेमगर. आणि हार्ड लक यशवंतपती राहणार. अर्थात मॅन ऑफ द मॅच ज्याने या स्पर्धेमधले आत्तापर्यंतची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभी केली. तब्बल 4 षटकार लगावले, 1 चौकार लगावला, 4 षटकार आणि 12 चेंडूमध्ये 45 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळ केली आणि एक सिंहाचा वाटा उचलला. म्हणून मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश आपण लगेच यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. ऋषिकेश इज द मॅन ऑफ द मॅच. यानंतरच्या मॅचला लगेच सुरुवात होईल. सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध जय बजरंग ताडाळी. या 2 संघामध्ये मॅच आपण पाहणार आहोत. ऋषिकेश इज द मॅन ऑफ द मॅच. ऋषिकेश आपण लगेच यायचं आहे. यानंतरच्या आता जी मॅच आहे ही मॅच 4 षटकांची होईल.
यानंतर सर्व सामने 4 षटकांचे असणार आहेत. यानंतर होणाऱ्या मॅचेस कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. रवींद्रजी चौधरी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. भूषण पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रवींद्रजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रवींद्रजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान भूषण पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं. त्यानंतर आम्ही देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.